हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय फॅशन चॅनल। आज मी तुम्हाला आपल्या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रांगोळ्या कशा काढायच्या घरातल्या घराच्या साहित्याने त्याबद्दल सांगत आहे। माझ्याकडे बघा एक आलेला पार्सलचा बॉक्स आहे, तुम्ही कसा यूज केला ते तुम्हाला सांग। एक पट्टी घेऊन मी असं स्वस्तिक ड्रॉ करून घेतलेला आहे, तुम्ही पण याप्रमाणे करून घ्या। आणि नंतर एवढं सुंदर स्वस्तिक तयार होतो आपल्याकडे। याला मी ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे आणि इथे मी 2 वेळा रांगोळीचा थर दिलेला आहे आणि याप्रमाणे हे स्वस्तिक मी तयार केलेलं आहे। जे साईडचे होते त्यातून मी याप्रमाणे डिझाईन बनवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। याप्रमाणे तुम्ही पण डिझाईन बनवून घ्या। याप्रमाणे एक छोटी डिझाईन पण बनवून घेतलेली आहे उंबरठ्यासाठी। चॉक आणि बॉक्सची जी पट्टी आहे तोच यूज केलेला आहे। सिंपल डिझाईन आहे, बिगिनरसाठी छान आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये हा असा लक्ष्मीचा पायाचा छापा असतो, हा छापा ठेवून मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। तुम्ही पण असं इथे 2 पीसमध्ये किंवा सिंगल किंवा डबल पीसमध्ये तुम्ही हा असा करून घेऊ शकतात। फेविकॉल MR आणि पाणी 60-40च्या प्रमाणात मिसळून मी याप्रमाणे तयार करून घेतलेलं आहे मिश्रण। आणि हे मिश्रण बघा, हे 5-6 दिवस झाले तरी तसंच आहे आणि मी याला यूज करू शकते। तुम्ही पण याप्रमाणे करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकतात लक्ष्मीची पावलं मी घेतलेली आहेत दोन्ही आणि एक स्वस्तिक घेतलेलं आहे। आणि आता हे मिश्रण घेऊन यावर हे मिश्रण मी अप्लाय करणार आणि याप्रमाणे मग हा ग्लू आणि पाणी दोन्ही मिळून केलेलं आहे। मिश्रण लावून झालेलं आहे, आता आपण याप्रमाणे चाळणीने आपण रंग टाकून घ्यायचे आहेत। आणि घरच्या घरी खूप सुंदर स्वस्तिक तयार होतो। मार्केटमधून आपण आणतोच दरवर्षी, पण यावर्षी जर आपण स्वतः केलं, मार्केटमध्ये मिळणाऱ्या आणि सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या रांगोळ्या ज्या चालू आहेत त्याचं सगळं मटेरियल मिळतं सगळ्यांना असं नाही, त्यामुळे जे आहे त्यात करणं हीच खरी कला आहे। आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। बघा, सुंदर स्वस्तिक आपलं तयार झालेलं आहे। आता हा पहिल्यांदा आपण हे केलेलं आहे, आता दुसऱ्यांदा आपल्याला परत करायचं आहे। ज्या ठिकाणी राहिलेलं आहे थोडं त्या ठिकाणी आपण परत करूया। तर त्यासाठी आपल्याला 10-15 मिनटं याला वाळू द्यायला लागेल, तोपर्यंत आपण लक्ष्मीची पावलं करायला घेऊया। मैत्रिणीनं लक्ष्मीची पावली करताना मी पहिल्यांदा ही वेगळी 2 करून घेतलेली आहेत, कारण एक लाल आणि एक पिवळ्या रंगाचा आपण करू शकतो। तर आता आपण याला पहिले फेविस्टिक कलर याप्रमाणे आपण मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता आपण यावर 2 प्रकारची लाल आणि पिवळी अशी रांगोळी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता एका पावलावर मी ही लाल रंगाची रांगोळी टाकत आहे आणि ही पूर्ण एक पाऊल आपण लाल रंगाचं आणि एक पिवळ्या रंगाचं असं करणार आहोत। ही रांगोळी आता टाकून झालेली आहे, थोड्या वेळ आपण हिला अशीच राहू देऊ आणि आता आपण दुसरी करायला। तुम्ही बघू शकता दुसरं पाऊल घेतलेलं आहे आणि पिवळ्या रंगाची रांगोळी घेतलेली आहे। आणि चाळणीच्या मदतीने रांगोळी टाका आणि वेगळं ठेवा, म्हणजे तुम्हाला रंग काढताना बरं पडेल। हे बघा, इकडे मी पिवळ्या रंगाचं केलेलं आहे पाऊल आणि इकडे मी लाल रंगाचं केलेलं आहे आणि इथे मी हे स्वस्तिक असं करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी आता पूर्णपणे याला मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि मिश्रण मी व्यवस्थित लावलेलं आहे। जिथे पहिल्यांदा सुटलं होतं तो सगळा भाग मी आता कव्हर केला आहे आणि आता यावर आपण रांगोळी टाकणार आहोत। चाळणीने तुम्ही रांगोळी टाकली तर छान चाळून रांगोळी पडेल आणि ती लवकर चिटकते, त्यासाठी चाळणीनेच रांगोळी टाका। दिवाळीमध्ये आपण जसे रांगोळीमध्ये रंग टाकतो त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे। आणि याला आता आपण सेकंड टाईम झालेलं आहे म्हणून याला आता आपण तसंच 1 तासपर्यंत तरी आपण त्याला तसंच ठेवायचं, म्हणजे ती रांगोळी पूर्णपणे चिटकते। व 1 तासानंतर आपण त्याला बघूया। ही 2 लक्ष्मीची पावलं आपण वेगवेगळी तयार केलेली आहेत, ही आता आपण बघूया कशी झाली ती। लाल रंगाचं पाऊल याला आपण परत एकदा मिश्रण लावून परत एकदा रांगोळी टाकणार आहोत। हा पिवळ्या रंगाचा पाऊल याला पण आपण एकदा परत, हे छान चिकटलेलं आहे पण परत एकदा आपण याला रांगोळी आणि मिश्रणचा थर देणार आहोत। तुम्ही बघू शकता 2 वेगळ्या प्रकारचं, एक लाल आणि एक पिवळं असं आपण वेगळं पाऊल केलेलं आहे।
तुम्ही बघू शकता दोघांना मिश्रण लावून झालेलं आहे. आता परत एकदा रांगोळी आपण टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्हीवर माझी रांगोळी टाकून झालेली आहे. आता हे जवळजवळ तुम्हाला तासभर तरी ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर वेळ असेल किंवा तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही याला असं सोडून दिलं, रात्री जरी तुम्ही असं करून ठेवलं आणि सकाळी ती रांगोळी चटकून काढली तरी चालते. ती खूप छान सुटते. जो स्वस्तिक आता इथे होता तो आता आपण बघूया कसं झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर स्वस्तिक असं आपला तयार झालेला आहे. तुम्ही असंच ठेवू शकता किंवा यामध्ये तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही रंग पण भरू शकता. आपण बघू शकतात खूप सुंदर स्वस्तिक तयार झालेलं आहे आणि स्वस्तिक तयार होण्यासाठी ओला असतानाच मी थोडंसं असं सरकून त्याला असं शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित बाहेरच्यासारखा रेडीमेड वाटेल. आणि घरच्या घरी सुंदर स्वस्तिक तयार झालेलं आहे. तुम्ही पाहिजे तर इथे मध्ये कलर भरू शकतात किंवा त्याला तुम्ही साईडने कट पण करू शकतात. तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही वापरू शकता. सुंदर अशी लक्ष्मीची पावले आपली तयार झालेली आहेत.